प्रभुत्व असणारे मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजण आता बोलणार आहोत महाराष्ट्रातील एक लोकप्रिय क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र कुणाल दाते सर मॅन फ्रॉम नवी मुंबई यांच्याकडे खूप खूप धन्यवाद महागुरु एम डी गडगे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आजची रात्र महत्वपूर्ण रात्र आहे आणि आता या रात्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जिथे दुसरा सामना रंगील चॅलेंजर पारगाव विरुद्ध आदित्य प्रिया 11 मुरबी. पहिला बॉल पारगाव टीमने टॉस जिंकला आणि पहिल्याच बॉलवर इथे एक संधी निर्माण झाली होती. तत्पूर्वी अंपायरचा सिग्नल येतोय बाय. कुठे स्पर्श न होता बॉल गेला होता विकेट कीपरच्या मागे. एक्स्ट्रा रन मिळेल. खातं उघडले. श्री गणेश झालाय टीम मुरबीचा. बामणडोंगरी संघ कुठेही जाऊ नका. कदाचित तुमचा सामना यापुढे देखील खेळवला जाऊ शकतो आयोजकांच्या वतीने. तशी सूचना तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. पारगाव चॅलेंजर या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पारगाव चॅलेंजर या टीमने घेतला आदित्य प्रिया 11 मुरबीच्या विरुद्ध. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी आकाश तारेकर पहिल्या ओव्हरमध्ये दिसतोय. पहिलाच बॉल त्याच्यानंतर हा दुसरा बॉल हुक शॉट बॉलला पाठवलं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय खणखणीत चौकार. मानाचा चषक स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन संतोष शेठ मात्रे माजी सरपंच पिसारवे रमेश शेठ मात्रे उद्योजक पिसारवे यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली स्पर्धा आहे. महत्वपूर्ण रात्र आहे. ही 6वी रात्र आहे या स्पर्धेची आणि 6व्या रात्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 19 फेब्रुवारी आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि ती जगभरात साजरी केली गेली आहे. जय शिवराय. सगळ्यांना शुभ संध्या. बॅकफुटला जात असताना हलक्या त्याने टॅप केलंय बॅकवर्ड पॉइंटला. जोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल विकी पाटील च्या खात्यामध्ये. तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. लक्ष प्रस्थापित करायचंय चॅलेंजर पारगावच्या विरुद्ध मुरबी टीमला. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट परंतु थोडासा हवेत खेळलाय. बॅकवर्ड ऑफ पॉइंट इथे फिल्डर तैनात होता. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज ओमकार पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. जय शिवराय. सगळ्यांना शुभ संध्या. प्रयत्न होता आणि फ्री होम डिलिव्हरी तिथे जो फिल्डर होता त्याच्या हातामध्ये दिग्नेशने हा झेल टिपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. एक फलंदाज बाद. आकाश तारेकर ISPL चा हंगाम नुकताच गाजवलाय खेळाडूने. श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळत असताना फायनल मॅच मध्ये दमदार असं अर्धशतक त्याने नोंदवलं होतं. चर्चा होती आकाश तारेकरची. अप्रतिम खेळलाय आकाश. तीच जिद्द तीच चिकाटी तीच मेहनत तिथेही दाखवली आहे. कॅचिटचा कॉल केला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार. येतोय चौकार. शुभम ठाकूरच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेला लॉफ्ट केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी प्रॉपर टायमिंग. 6 धावा षटकार. लवकर पोझिशन मध्ये आला आणि फेकून दिला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. मागचा पाय वाकवत असताना 6 धावा इथे वसूल केल्यात. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर बोर्डवर आहेत. इव्हेंटफुल षटक राहिलंय. त्याचं कारण आहे या ओव्हरमध्ये 2 चौकार आले 1 षटकाराला 1 विकेट आली आणि त्याच्या बदौलत 16 धावा वसूल झालेल्या आहेत आदित्य प्रिया 11 मुरबी कडून. टार्गेट
सेट करायचा आणि या सरासरीने खेळ सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर 80 पर्यंत दाखवतोय आणि 80 धावा जर केल्या फ्लड लाईट्स मध्ये तर नक्कीच मोठी धावसंख्या इथे राहील टीम मुरबीचा विचार केला तर. आणि त्याचमुळे लगेच दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजामध्ये थोडंसं परिवर्तन होईल. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीक तारेकर, आकाश तारेकरला तारे दाखवले इथे फलंदाजीमध्ये. शुभमने 2 बॉलमध्ये 10 धावांची खेळी त्याने साकारली आहे. लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानामध्ये शुभम. पहिले षटक संपले. सेकंड ओव्हरचा खेळ आता सुरू होईल. प्रतीक तारेकर, पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला मागचा पाय वाकवत असताना स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगलने टीमची धावसंख्या 17. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. 17 धावांवर पोहोचलाय संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक मुरबी. पारगावच्या विरुद्ध खेळत असताना दीपक चव्हाण यांचा संघ आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक मुरबी. चॅलेंजर पारगावच्या विरुद्ध त्यांचा हा महत्वपूर्ण सामना. धावा झाल्या 17. 17ला 1 अशी परिस्थिती मुरबी या संघाची. ठाणे विरुद्ध रायगड हा प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा स्टंप विजन सध्या तुमच्या स्क्रीनवर. स्टंपचं हे दृश्य सध्या टिपलं जात आहे फ्लड लाईट्स मध्ये. चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून. वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलही चांगला टप्प्यावर टाकलाय. रनआउटची संधी होती, मिस केली आहे तिथे. लाईन लेग बायचा इशारा येतोय. टीम रायगड मध्ये अंगद आपल्याला पाहायला मिळेल, जीवित पाहायला मिळेल, विश्वजित, रजत मुंडे, अमित, त्याचबरोबर ओमकार, मयूर, प्रसन्न, संकेत पाटील, सुमित डोंगडे, बंटी, विजय पवार आणि आकाश हा कर्णधार असेल. तर टीम ठाणेमध्ये पवन चा खेळ पाहायला विसरू नका. बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय, मिड ऑनचा फिल्डर मागे धावतोय आणि त्याच दरम्यान हा चांगला झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. थँक्यू डीचे पवन केने. हा खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नमित पाटील आहे, त्याचबरोबर ओमी केनी इन ऍक्शन असेल, श्याम असेल, अजय पाटील भरोडीचा खेळाडू इन ऍक्शन, करण धुळे जोविलीचा खेळाडू, धीरज भोईर हा खेळाडू, आर्यन भोईर, सूरज केने, त्याचबरोबर ऋतिक पाटील आणि कौशल पाटील वलपाडा एक्सप्रेस एक खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. केतन मात्रे नेतृत्व करेल टीम ठाणेचं. तरी ती प्रतीक मात्रेने विकेट प्राप्त केलेली बघा. येणाऱ्या 2 चेंडूवर लागोपाठ 3 चेंडूवर 3 विकेट प्राप्त केल्या तर प्रेम म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने 5000 रुपयाचं इथे बक्षीस दिलं जाणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुणाल दाते सर. 18 धावा फलकावर लागल्यात. हा स्टंप विजन कॅम्प. स्टंपला देखील डोळे आहेत या स्पर्धेमध्ये. tenniscricket.in च्या माध्यमातून हे टेलिकास्ट सध्या तुम्ही पाहताय. पंचांकडून गार्ड घेत असताना ते दृश्य इथे टिपलं जात आहे. अव्वल दर्जाचं टेलिकास्ट तुम्ही पाहाल. 2013 मध्ये पहिल्यांदा ही वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणली संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर येतोय. स्क्वेअर लेग मधून मिड विकेट पर्यंत धावत येत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय. रॉंग एंडला थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. बंटीच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 20 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना या मॅच मध्ये एक टार्गेट सेट करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये शांत क्रिकेट. प्रतीकने कमबॅक केलंय टीम चॅलेंजर पारगावसाठी. चॅलेंज म्हणजे चॅलेंज करणारा संघ आहे चॅलेंजर पारगाव. गेले कित्येक वर्ष हे नाव चर्चेमध्ये राहिलं रायगड क्रिकेटमध्ये. यावेळेला बरोबर फटका, टायमिंग प्रॉपर दिसतंय. बॉल आकाशाला गवसणी घालत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज बंटीने वाजवली खतऱ्याची घंटी. हाय तो षटकार. चांगलं टायमिंग बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल होता. 6 धावा येतात. 26 धावा. चेंज ऑफ पेस, गती काढली होती. बॉल फिरवण्याचा प्रयत्न. पंच इथे सांगतायत हा डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 26. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. चांगला लेग ब्रेक केला होता प्रतीकने. ओव्हर संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 13 ची सरासरी धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम मुरबी 26.
या चषकासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिस्टलच्या या ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्याची अतिशय सुबक रेखीव या ट्रॉफी तुमच्या स्क्रीनवर दाखवल्या जातात. tenniscricket.in च्या माध्यमातून श्रद्धांजली चषक आणि पाहूया ही स्पर्धा कुठला संघ जिंकतोय, कोणाच्या घराची शोभा वाढवताना दिसतील या ट्रॉफीज. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय भरपूर वर्ष झालेत मालिकावीराची कार दिसलेली नाहीये रायगड क्रिकेटमध्ये आणि ती कार दाखवली आहे श्रद्धांजली चषकामध्ये. आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांनी पहिला बॉल सोडून दिलाय. रोहित गोलंदाजीसाठी आलाय. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 27. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि ती कार सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. जे भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे आयोजित ही श्रद्धांजली चषकामधली मालिकावीराची कार. बॉल हवेत आहे. ढगात लाइटिंग लावली आहे बॉलने. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. इट्स अ मायटी हिट. ह्यूज हिट 6. रिव्ह्यू घेतलाय बॅटरने. बीमर चेक करायचंय बॅटरला आणि तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. अंपायरचा ओके, अंपायरचा कॉल आहे. तुम्ही बॅटरचा सांगितलं म्हणून बॅटरचा बोललो. अंपायर्स कॉल आहे. अंपायरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पंचांनी इथे कळवलंय की तो त्यांचा रेफलर आहे. रेफर केलाय त्यांनी. आता टीव्ही पंचांकडे हा डिसिजन पेंडिंग असेल. षटकार तर आलाय परंतु आता धावा 6 मिळतील की 7 याच्याविषयी ती चर्चा आहे. फ्रीट येईल का? नो बॉल आहे. पंचांनी बरोबर योग्य निर्णय घेतलाय. कोणावर अन्याय होणार नाही. पारदर्शक स्पर्धा आहे आणि त्यामुळे 7 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या या 7 धावांच्या मदतीने धावा झालेल्या 34. फ्रीट बॉल रोहितचा. फ्रीटचा बॉल होता. बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप मध्ये बॉल कॅच केला जातोय परंतु एक धाव तत्पूर्वी मिळताना दिसेल. फलंदाज शुभमच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या 35. 35 धावा. मालिकावीराबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी देखील बाईक आहेत आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल्स. दररोज लकी ड्रॉ देखील होतो. प्रेक्षकांसाठी देखील सायकल आहेत. त्यामुळे प्रेक्षक खुश असतात या क्रीडा स्पर्धेकडे पाहत असताना. पहिल्या दिवशी मी आलो तो भरपूर गर्दी होती आणि ती गर्दी सातत्याने असते. थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा होता परंतु सरळ बॉल चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. आता बॅटरने घेतला असेल. येस, आता बॅटरने घेतलाय. व्हाईट बॉल साठी DRS. $35 रन. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू. आणि बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. व्हाईट बॉल आत्ता आलाय. मगाशी फेअर डिलिव्हरी दिली होती. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आपण करतोय. आज जयंती जगभरात साजरी केली गेलेली आहे छत्रपती शिवरायांची आणि शिवरायांच्या प्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण करून आज शिवजयंतीचा उत्सव संपूर्ण भारतभर आणि जगभरात साजरा केला जातोय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉलला डीप मध्ये 2 प्रयत्न करावे लागले तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते डबलने. सुमित डोंगडे
बॅटिंग एक रिव्ह्यू आहे की दोन आहेत? दोन आहेत, ओके. मग आहे, कारण एक गमावला होता व्हाईट बॉलसाठी आणि आता बीमरसाठी परत एक वेळा चेक केलं जाईल. फुल टॉस. औरंगाबाद 11 क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते अभिषेक मादे, त्यांच्या समीपे संजय मात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. नो बॉल आहे, तर नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. काय आता बाउंड्री चेक करायची, आता बाउंड्री चेक करा. सगळ्या गोष्टी एकाच वेळेस सांगावं, म्हणजे कसं एकदाच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बॉल अडवलाय. ज्या धावा धावून घेतलेल्या त्या मिळतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. तर नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. आणि 2 नो बॉल टाकण्यात आले. तर स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि ती ताईंची प्रतिमा, त्या अनेक आठवणी, त्या आठवणींना उजाळा या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला. त्यांच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन संतोष शेठ मात्रे, रमेश शेठ मात्रे यांच्या वतीने करण्यात आलंय. आणि आज 6वी रात्र या स्पर्धेची. दोनच बॉल झालेत. संतोष शेठ मात्रे ज्यांना इथे दाखवलं गेलं आपल्या स्क्रीनवर, प्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ मात्रे यांची संकल्पना, माजी सरपंच पिसारवे संतोष शेठ मात्रे, निरावंती संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन. आणखीन एक चांगला बॉल आता सुरुवात झाली आहे या षटकामध्ये. आपण पाहिलं राज आता गोलंदाजीसाठी आलाय, रोहितला रिप्लेस करत असताना 2 बीमर त्यांनी हाताळले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या डॉट बॉलद्वारे आतापर्यंत 39-39. पारगाव टीम ने भरपूर धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील धावा 15 आल्यानंतर 9 आल्या, परंतु त्याच्यानंतर देखील धावा सातत्याने येत आहेत. राज ते ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आलाय. पहिला डॉट बॉल त्याने टाकलाय चांगल्या टप्प्यावर. ही लाईन चांगली आहे. पडल्यानंतर अपील झाली, शरीराचा वेध घेतला आणि बॅक टू बॅक डॉट बॉल येतात. हा लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. टीमची धावसंख्या 40 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राज करतोय गोलंदाजीमध्ये. शुभम 17 धावा त्याने केल्यात. 7 मध्ये 10 धावा बंटीने केल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. खणखणीत षटकार. ऑन दी राइज ऑन दी अप हा बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ठोकलाय. 6 धावांसाठी क्रॅकिंग षटकार. बॅकफुटला जात असताना पुल केला. यावेळेला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डिंग देखील दर्जेदार होते. सिंगल तिथे मिळताना दिसेल. ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा केलेल्या आहेत. फलंदाजी करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक मुरबी या टीमने चॅलेंजर पारगावच्या विरुद्ध खेळत असताना 3 ओव्हर समाप्त. 47. 2 फलंदाज बाद.
तर इथे सन्माननीय संतोष परशुराम म्हात्रे कुटारी यांच्या वतीने श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं इथे आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचं आम्ही श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेच्या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि मात्र सत्र संपल्यानंतर हा सामना संपल्यानंतर जी लहान लहान मुलं आहेत बघा त्यांच्यासाठी इथे लकी ड्रॉ होईल आणि लकी ड्रॉचा जो विजेता ठरेल त्याला मात्र स्पोर्ट्स सायकल हे निश्चित स्वरूपात गौरवचिन्ह देऊन त्याचा इथे गौरव केला जाणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स कुणाल दाते सर. 47 रन आहेत, 47 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. फार एंड कडून आता परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रतीक, ज्याने 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट घेतली होती, चांगलं षटक टाकलं होतं. हा स्टम्प विजन कॅम्प उडवलाय बॉल, ढगात लाइटिंग लावत बॉल सीमारेषा पलीकडे, परफेक्ट टायमिंग, बॉल सीमा पार, 6 धावा, षटकार. शुभम दे दनादन फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 30 धावा झाल्यात. अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे. फलंदाजी करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक मुरबीचं धावा झाल्या 53, 53 लॉस ऑफ 2 विकेट. शुभमच्या बॅटमधून घणाघाती हल्ले येत आहेत. प्रतीक पलटवार करेल का हे पाहावं लागेल. फुल टॉस स्वीप केलाय. वाह काय फटकाय, प्रॉपर टायमिंग, झाडू शॉट, बॉल सीमा पार, 6 धावा. एकोणसाठ धावा झाल्यात. हा ड्रोन व्ह्यू, ड्रोन देखील आता सुरू झालेला आहे. ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू, पक्षाच्या डोळ्यातून किंवा विमानातून, कारण दर 3.5-4 मिनिटाला एक विमान या क्रीडा नगरीवरून जातं लँड होत असताना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आणि त्याचमुळे हा ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर घेऊन आलेला आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. आज शिवरायांना देखील मानाचा मुजरा करण्यात आलेला आहे. ती प्रतिमा एका साईडला आपल्याला दिसते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जगभरात साजरी केली जाते. आणि हे ड्रोनचं दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. tenniscricket.in वर ही क्रीडा नगरी दाखवली जाते. अतिशय चांगली प्रकाश योजना, चांगली फ्लड लाईट्स, हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते. आमचा मुख्य व्यासपीठाचं दृश्य. उलटा फटका स्विच हिटचा प्रयत्न होता, कनेक्शन नाहीये. डिरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, अपील करण्यात आली आहे. तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. पंचांनी नॉट आउटचा निर्णय इथे दिला होता. लेग बायचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 60. चौथं षटक सुरू आहे. धावा झाल्या 60. भरपूर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय सध्या तरी मी म्हणेन आदित्य प्रिया लॉजिस्टिक मोरबीचा संघ. ज्या अंदाजात त्यांनी फलंदाजी केली, खास करून शुभम, लाजवाब खेळ शुभमच्या माध्यमातून राहिलाय. बॅटिंग मध्ये तो दमखम, तो इंटेंट, त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके त्याने सातत्याने सजवलेत. 10 बॉलमध्ये 36, 360चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. बंटीसाठी हा बॉल मागे चाललाय. बॅटची आतमधली कडा घेत असताना चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. अखेर 1 धाव मिळते. स्ट्रायकिंग एंडला परत आलाय शुभम. टीमची धावसंख्या 61, 61. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक, जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित श्रद्धांजली ट्रॉफी 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम. शॉर्ट बॉलचा वापर होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय, लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन येते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात, धावा झाल्यात 62, 62. षटक क्रमांक 4 चालू आहे. स्वर्गीय लीरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि तिथून हे ड्रोनचं दृश्य दाखवलं जात आहे. फटका समोर मारलाय. वा, फोर्स करत असताना साइड स्क्रीनला डाऊन दी ग्राउंड हा येतोय काळ्या पडद्यावर. षटकार.
धावा वाढतायत. धावा झाल्यात 68, 68. हलक्या हाताने ढकललाय. सिंगलचा प्रयत्न, भरपूर वेगाने ती धाव कंप्लीट केली आहे. सिंगल इथे ऍड होते. धावा वाढल्यात. धावा झाल्या 69, 69. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपतोय. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संतोष शेठ म्हात्रे यांना इथे स्क्रीनवर दाखवलं जात आहे. माजी सरपंच पिसारवे, प्रसिद्ध उद्योगपती रमेश शेठ म्हात्रे यांची संकल्पना ही स्पर्धा म्हणजेच तुम्ही पाहताय जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय निरामंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषकाचं आयोजन. एवन सूत्रसंचालक महागुरु MD गडगे सर यांना देखील दाखवलं जात आहे व इतर सर्वच मान्यवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 69, 69. मगाशी चर्चाच करत होतो 80च्या आसपासचा आकडा पाहायला मिळेल का, तर त्या दिशेने वाटचाल केली आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. गोलंदाजीसाठी रितेश पाटील लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर, भैरवीचं षटक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. परंतु त्याच्या समोर तेवढाच ताकदवान खेळाडू आहे शुभम, ज्याने आतापर्यंत 43 धावांची खेळी केली आहे. 12 बॉलमध्ये 43, 7 धावा दूर आहे अर्धशतकापासून. परंतु त्याच्या बॅटिंगमध्ये एका खेळाडूची झलक मला नक्कीच पाहायला मिळाली. कारण मी नवी मुंबईला बिलॉंग करतो. दारावे गावचा खेळाडू धीरज भोईर, त्याची झलक त्याच्या बॅटिंगमध्ये दिसते. कदाचित ठाणे विरुद्ध रायगड या मॅचमध्ये धीरज भोईर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल, तर नक्की पहा, मॅच करा. नक्की ती एक झलक आहे त्याच्या बॅटिंगची. शुभमच्या बॅटिंगमध्ये तसाच खेळ करतो. थोडासा पवित्रा घेतो पहिले, नंतर आक्रमण करतो. एक धाव मिळताना दिसेल सिंगलने. 44 वर पोहोचलाय शुभम. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 70, 70 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एकच अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलेलं आहे. 21 बॉलमध्ये 65 धावा केल्या होत्या. अनिकेत काळे धरणा या गावचा खेळाडू. फुल टॉस होता, समोर मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली फिल्डिंग, सिंगल येते. धावा झाल्यात 71 आणि आता ती सुवर्ण संधी आहे फलंदाज शुभमच्या खात्यामध्ये. पाहूया, 6 धावा कमी आहेत. 13 बॉल 44 धावांची खेळी त्याने साकारली आहे. षटकार मारला तर अर्धशतक दुसरं या श्रद्धांजली चषकातलं येऊ शकतं. तो खेळ आतापर्यंत त्याने केलाय. एका वेगळ्याच अंदाजात बॅटिंग केली आहे. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. आमचं ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेलं समालोचन कक्षाचं दृश्य. एक्स्ट्रा रन येते. धावा वाढताना दिसत आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता 2013 मध्ये ही पहिली वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटला दिली संतोष ठाणेकर यांनी. पुल केलाय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल, डिलाइटफुल आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक शुभमच्या बॅट मधून येत आहे. दमदार फलंदाजी, सिक्सर. चौदा बॉल मध्ये अर्धशतकीय खेळी, विध्वंसक फलंदाजी. एखाद्या बुलडोजर प्रमाणे सगळ्यांना उद्ध्वस्त करत हा फलंदाज पुढे चालत गेलाय. काय ते फटके सजवलेत. परत एक वेळा ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट मधला फिल्डर जातोय. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल रनआउट चेक करण्यासाठी. नॉट आउट चा निर्णय आलेला आहे. पंचांच्या माध्यमातून ती धाव वाढताना दिसेल. टीमची धावसंख्या 79 आणि तुमच्या स्क्रीनवर देखील ते दृश्य पाहायला मिळते. tenniscricket.in वर जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत असतील. 20 लाख सबस्क्रायबरचा पल्ला tenniscricket.in ने नुकताच पूर्ण केला आणि तो एक माइलस्टोन आहे. मैलाचा दगड आहे ती मेहनत. त्या संपूर्ण टीमची यावेळेला बॉल हवेत आहे. कव्हर पॉइंटला फिल्डर. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. प्रतीकने हा झेल टिपलाय. तिसरा झटका बसतोय, धक्का बसतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक मुरबीला, परंतु उशीर झालाय.
अप्रतिम असं आयोजन तुम्ही पाहताय. आदरणीय संतोष शेठ मात्रे, माजी सरपंच पिसारवे, रमेश शेठ मात्रे, उद्योजक पिसारवे, आणि नुकताच उल्लेख झाला कुमार क्रिश रमेश शेठ मात्रे गोल्डमॅन यांचा. या गाण्याच्या माध्यमातून अंपायरकडे पाहिलं, यावेळेला फलंदाजाने बॉल सोडून दिला. तो तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. वाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 80 धावांचा पल्ला आता कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 81 धावा झालेल्या आहेत आणि परत एक वेळा स्ट्राईक शुभमला मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावरची कार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक धावेला महत्व आहे आणि आतापर्यंत 51 धावा करण्यात आल्यात. हेलिकॉप्टरचा फटका प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. बॅटच्या थोडासा टो एंडला लागलाय, वर लागलाय, कडेला लागलाय. फलंदाज बाद होतोय. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि शेवटी शुभमची विकेट लास्ट बॉलला मिळाली आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 81 धावा झाल्यात. 82चं लक्ष्य आहे. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला टीम चॅलेंजर पारगाव धावा चेस करण्यासाठी येईल त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील परिवर्तन होईल. तत्पूर्वी हे ड्रोनचं दृश्य तुमच्या समोर दाखवलं जात आहे आणि आता थोडीशी लाईट बंद होईल जनरेटर ट्रान्सफॉर्मेशनमुळे आणि लगेचच लाईट सुरू होईल. पहिल्या सत्रामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक मोरबी संघाने केल्या आणि त्यातल्या त्यात म्हणजे अर्धशतकीय खेळी मैदानाच्या आतमध्ये शुभम ठाकूरने केली. 82 धाब्याचं भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पार करण्यासाठी चॅलेंजर पारगाव संघाची ॲज स्वप्न सलामी जोडी स्वप्न आणि टार्गेट आकाश तारेकर आणि त्याच्या सोबतीनं आता आशिष तारेकर मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष तारेकरला देखील आता गोलंदाजाला तारे दाखवावे लागतील कारण टार्गेट 82 धाब्याचं मोठं आव्हान आणि ते धावसंख्या सध्या फक्त 2, 1 गडी बाद. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत पुन्हा संधी होती. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित इथेही माघारी परतावं लागलं असतं. आता दोघांमध्ये तालमेल चालत नाही, कॉलिंग व्यवस्थित होत नाही. त्याचं कारण की ते रनआउटची सरी आपण पाहिलं. पहिला बॉलवरतीच्या अगोदर रनआउट झाला सुमित डोंगरे, परंतु इथे आशिषला जमनदान मिळालंय. सिंगल धावसंख्या आपण पाहिली केवळ 3 या धावसंख्येवरती. जे काही करायचंय मैदानाच्या आतमध्ये ते आता आकाश तारेकरला करावं. बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा पॅडवरती होता. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. एक लेग बायच्या स्वरूपात रन प्राप्त झाली कारण लेग बिफोरचं अपील पंचांकडे केल्यानंतर पंचांना प्रामुख्याने 3 गोष्टी पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर किती. आता पंचांनी सांगितलं की चेंडू लेग स्टंप सोडणार होता, त्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. एक सिंगल आली. धावसंख्या 4 वरती. बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे. चालला यावेळेस मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा बाहेर. संघर्षमय चौकार. चौकार आलाय. आपण पाहतो बॅट्समन तुम्ही पाहतायत रोहित पाडीच्या बॅटमधून हा चौकार आला आणि चौकाराबरोबर टीमची टोटल सध्या धावा पडकावरती आमचे स्कोरर जतीन सांगतायत 8 धावा. 3 खरं तर 2 गडी बाद झालेत. ॲज अ ओपनर बऱ्याच सारे स्वप्न होते, बरेच सारे स्वप्न घेऊन पारगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कारण रायगडाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा. यावेळीचा बॉल चाललाय पुन्हा एकदा बॅक साईडला. जोपर्यंत थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत पुन्हा 2 धावेचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झालं होतं तिकडे. एक अजून रन प्राप्त झाली. अशा प्रकारे 2 धावा या बॉलवरती आल्या आणि 2 धाब्याने संघ पोहोचलाय. सध्या टीम 10 या धावसंख्येवरती. बघा आमची संपूर्ण आयोजन कमिटी स्क्रीनवरती दाखवली जाते. तर नक्कीच या ठिकाणी बघा बदलापूरचा वंडर बॉय खरं तर करण धुले यांचं आगमन झालंय. काही क्षणातच मित्रांनो तुम्हाला रायगड विरुद्ध ठाणे ची लढत पाहायला मिळेल आणि नक्कीच आमचा रायगडचा अर्थात अंगद पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला रायगड ठाण्यातले तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फाईनला चांगलं फिल्डिंग, रन्स नाही. आता मात्र संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. संघर्ष करावा लागेल कारण मोरबी संघाच्या विरोधात खेळताना 82 धावेचं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या मोरबी संघाची स्थिती मजबूत आहे. हो बॅटची एज होती, कदाचित इथे यष्टीरक्षकाने चूक केली आहे.
रन्स तर मिळणार नाहीये. डॉट बॉल, प्रेशर वाढत चाललंय. एक एक विकेट आपण पाहिले पडल्या. सुरुवातीला 2 विकेट फार महत्वाच्या होत्या. सुरुवातीचा सुमित डोंगरेची विकेट सगळ्यात महत्वाची होती, जी रनआउट स्वरूपामध्ये प्राप्त केली मोरबी संघाने. आणि त्यानंतर आकाश तारेकर LBW आउट झाला. 2 धक्के लागलेत. बॉल चांगलाय. पुन्हा एकदा इथे पॅड बतीये. रन्स बनत नाहीये. अशा प्रकारे 2 षटकं देखील समाप्त झाली. अगदी शांत स्थिती मैदानात मध्ये 2 गडी बाद, फक्त 10 धाबा. 5.00च्या सरासरीनं धाबा केलेत ते 10. म्हणजे येणारे 3 षटक आता गरज आहे एक 72 धाब्याची. 72 रन जिंकण्यासाठी धाबांची गरज आहे 72. तरी ती वर्तमान लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला निश्चित स्वरूपात आदित्य प्रिया लॉजिस्टिक मोरबी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चॅलेंजर पारगाव या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे तो लगेचच जंजीर ग्रुप जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाच्या विरोधात खेळेल. आणि त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आज सर्व प्रेक्षकांसाठी एक प्रेक्षणीय लढत रायगड विपक्ष ठाणे ही दमदार लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाने ज्या ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे आपण इथे उपस्थित असल्यास आमच्या निदर्शनात लगेचच आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. नक्कीच महागुरु. खरं तर प्रेक्षकांना आता उत्कंठ लागली आहे रायगड विरुद्ध ठाणे मॅचची. प्रचंड संख्येने प्रेक्षक आले. सगळ्यांचं स्वागत. बॉल चांगला. पॅडबती स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. रन्स तर मिळणार नाहीयेत. आता राहिलेत समीकरण 17 बॉल मध्ये 72 धाबेचं. खचून जायचं नाही. वेळ थोडीशी कठीण जरूर आहे. वेळ थोडीशी खराब आहे पारगाव संघ, परंतु खचून जाऊ नका. जसं अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ देते. त्यामुळे प्रयत्नांती यश प्राप्ती, परंतु टार्गेट भरपूरच मोठे. सुरुवात पाहिजे तशी झाली नाही, कारण सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता होती, ते करता आलं नाहीये. सुरुवातीला फटका छान आहे. पॅडवरती होता. पॅड षटकार आलाय खरं तर आशिष तारेकरच्या बॅटमधून. षटकार आलाय खरं तर आशिष तारेकरच्या बॅटमधून. आशिष कडनं अपेक्षा भरपूर आहेत. अपेक्षा भरपूर आहेत. एक मोठी इनिंग त्याला मैदानात मध्ये साकार करावी लागेल, कारण टार्गेट फार मोठं 82 धाबेचं असताना सध्या तरी आपण पाहिले धावपळ कबड्डी फक्त 16 धावा लागलेत. बघा जिथे नजर जाईल फक्त 16 धावा लागलेत. बघा जिथे नजर जाईल तिथे आता प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते, कारण आज प्रेक्षकांना रायगड आणि ठाण्यामधले तारे सितारे पाहायला मिळतील. डॉट इनच्या माध्यमातून अनेक नाहीये. पुन्हा डॉट बॉलची समाप्ती. प्रेशर वाढलंय, दबाव वाढ. डोंगरेची विकेट किती इम्पॉर्टंट होती. त्यानंतर पाठोपाठ आकाश तारेकर बाद झालाय. आता जिम्मेदारी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. कदाचित बॉल पडण्याच्या अगोदर बॅट फिरली की काय, थोडासा व्हेरिएशन दाखवला संकेत पाटीलनं. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या संघाने आपण चेक करूया, कारण या स्पर्धेमध्ये 2 रिव्ह्यू दिले जातात. एक म्हणजे रनआउट आणि विमर साठी. त्यानंतर दुसरा जो रिव्ह्यू आहे झाला दुसऱ्या मॅच मध्ये आकाश तारेकर सुमित चा संघ आता परास्त होणार, कारण फक्त औपचारिकता राहिली. आणि त्यानंतर सेकंड राऊंडची लढत पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही पाहणार रातो के कातिल RCC पेट संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सध्या सर्वात चर्चेत असलेला संघ म्हणजे कानपोली संघ पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलला ही षटकार मारला आणि सामना जिंकलाय मैदानात मध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक मोरबी संघानं. अभिनंदन मोरबी संघाचं. हार्ड लक चॅलेंजर पारगाव संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही संघ आपण सेकंड करा आणि सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर व्हा, कारण नेहमी आम्ही सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते. त्यामुळे नक्कीच पारगाव संघ आपण का हरलो, आपण कुठे कमी पडलो, काय चुकलं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही सुधारून नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा, ही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. तर इथे थँक्स योगेश मडवी. इथे मान्यवरांचा तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. पिंकू भल्ला साहेब, वाशी सुप्रसिद्ध बिल्डर्स, कोहली साहेब आणि सुदर्शन साहेब, या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक मोरबी क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतलं त्याबद्दल आमच्या
जय भोलानाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. मान्यवरांचा सन्मानित केला जात आहे. व्यावसायिक दृष्ट्या एक मोठा समाजामध्ये ज्यांचा आदर सन्मान केला जातो सुप्रसिद्ध बिल्डर्स पिंकू भल्लासाहेब यांचा येतोची सन्मानित केला जाईल. पिंकू शेट या पिंकू शेट भल्लासाहेब सुप्रसिद्ध बिल्डर्स आहेत. व्यावसायिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून नेहमी सामाजिक दृष्ट्या ज्यांचा समाजामध्ये आदर आणि सन्मान केला जातो. पिंकू शेट भल्ला या आपण साहेब आपला येतोची सन्मानित केला जाईल. आमचे स्पर्धेचे शिल्पकार पिसारवे गावची यवन जोडी एका बाजूला उद्योजक रमेश म्हात्रे पाहतो एका बाजूला सन्माननीय संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे आमचे प्रकाश म्हात्रे उपस्थित आहेत. प्रथमतः आपण भल्लासाहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. प्रथमतः नाणेफेक इथे करणार आहोत. या नाणेफेक होईल आणि या सामन्याचा हिरो सामनावीर पिंकू भल्ला साहब आपसे हमारा निवेदन है कि आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस करें. बघूया नाणेफेकीचा कौल इथे कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल बामणडोंगरी इथे जंजीर गुरु बामणडोंगरी क्रिकेट संघ डिसाईड करायचा डिसाईड मात्र निर्णय आपल्याला अंमल करायचे आहे. डिसाईड काय केलं आपण फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि मोरबी क्रिकेट संघाला शतरक्षण करण्यासाठी ते आमंत्रित करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. पिंकू शेट भल्ला साहेब यांचा येतोची सन्मान आमची A1 जोडी सन्मान्य माजी सरपंच संतोष शेट म्हात्रे साहेब आणि उद्योजक रमेश शेट म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध बिल्डर्स वाशी आदरणीय चरपत शेट म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे इथे मान्यवरांचा येतोची सन्मानित केलं जाणार आहे. आणि या सामन्याचा हिरो शुभम याचे आपण बघा ज्याने अर्धशतके केली साकारली. शुभमचा गौरव इथे केला जाईल. अतिशय एक लय मध्ये असणारा क्रिकेटर आहे. अर्धशतकी केली साकारली. पिंटू भल्ला साहेबांचा येतोची सन्मान केला जात आहे. सामनावीर किताब इथे दिला जाईल. पिंटू शेट भल्ला साहेब जे सुप्रसिद्ध बिल्डर्स आहेत या शुभम कौतुक करावे लागेल शुभमचं. आजच्या दिवसामध्ये पहिला फलंदाज आजच्या दिवसात निश्चित स्वरूपात की ज्याने अ गटाच्या दृष्टिकोनातून पहिला अर्धशतकी केली दमदार केली साकारली. शुभम अभिनंदन भल्ला साहब इनके ओर से आपको बहुत बहुत शुभकामना. शुभम खऱ्या अर्थाने 50 धावांची केली साकारली. शुभम 2025 प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धेचा जर विचार केला आज तू अर्धशतकी केली साकारली परंतु यापूर्वी तू एखादी तुला अशी स्पर्धा आठवते का त्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी केली की साकारल्यानंतर आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून विजय प्राप्त केला अशी एखादी स्पर्धा. नागदरच्या ग्राउंडवर 50 मारल्या होत्या आणि पापडीच्या पाड्यावरती 50. आज आपण पाहतो मुरबीमध्ये सुद्धा नाईट स्पर्धा आयोजित केली जाते परंतु आमचे उद्योजक रमेश शेट म्हात्रे साहेब माजी सरपंच संतोष शेट म्हात्रे साहेबांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यामध्ये रेग्युलर संघांचा जर विचार केला ही पहिली अशी स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी आपण सुझुकी कंपनीची कार इथे पाहतो. ही संकल्पना आमच्या या यवन जोडी 2 शिलेदारांची आपल्याला कशी वाटली. आयोजन आहे रायगडमध्ये 1 नंबर आयोजन आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतरचा सन्मान असेल आदरणीय सोमनाथ कोहली साहेब सुप्रसिद्ध बिल्डर्स वाशी यांचा सन्मान केला जाईल. जिया नंबरे साहेब आपण यावं आपल्या सन्मानित केलं जाणार आहे. सन्माननीय सोमनाथ कोहली साहेब निश्चित स्वरूपात त्यांचा येतोची सन्मान स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे